मनाची बाग. मी आहे महेश लोखंडे आणि मनाची बाग या लघुकथेमध्ये आपलं स्वागत आहे. मनू हा एक उत्साही मुलगा होता. एक गोड छान असा मुलगा. त्याची एक बाग होती, सुंदर छान अशी बाग. जिकडे तिकडं सुंदर वेली, फुलं, झाडं, फळं यांनी बहरलेली अशी ती बाग होती. आणि अशा एका सुंदर गावातला हा मनू नावाचा एक उत्साही मुलगा. आणि ह्याच्या छोट्या बागेमध्ये हिरवीगार झाडं, फळं. पण ही बाग बाहेरची नव्हती बरं का, ही मनातली बाग होती. आणि या मनाच्या बागेमध्ये तण वाढायला सुरुवात झालं, कुविचार यायला सुरुवात झाली. आणि हळूहळू काटेरी तणानं म्हणजे वाईट विचाराने काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, आळस, भीती, संशय असे तण वाढले आणि मनाला त्रास देऊ लागले. वाईट चांगल्या विचारांना त्रास दिल्यामुळं तो आजोबांकडे आला. आजोबा म्हणाले, म्हणू अरे ही तर तुझी मनाची बाग आहे, ही नुसती बाग नाही, हे मन आहे. आणि या मनाच्या बागेला तुला दररोज मेहनत करून सम्यक प्रयत्नाने शुद्ध करावं लागेल. तेव्हाच हे अशुद्ध झालेलं मन, ज्याच्यामध्ये तण वाढलेलं आहे, ते शुद्ध करता येईल. आता त्यानं अडचण तर आपल्या आजोबांना सांगितली, पण आजोबा म्हणाले, तुला आता याची निगा राखावी लागेल. त्यासाठी पहिली गोष्ट, मनामध्ये वाईट विचार येऊ नये यासाठी तू प्रयत्न कर. दुसरा उपाय म्हणजे मनात आलेल्या वाईट विचारांना काढून टाक, त्यांना उकडून टाक. आणि हे 2 नियम पहिल्यांदा कर. म्हणजे आळसाला दारातच थांबव, त्याला येऊन देऊ नकोस. वाईट विचार येऊ नये. रागाला लगेच उपटून टाक, बाहेर काढ, आलेले वाईट विचार काढून टाक. तिसरा उपाय म्हणजे नवीन चांगले विचार मनात आण आणि आलेल्या चांगल्या विचारांची वाढ कर, त्यांना मोठे कर. हे 2 पुढचे नियम आहेत. म्हणजे मदतीची भावना निर्माण झाली, नवीन चांगले विचार आले तर त्यांची जोपासना कर. आनंदाच्या फुलांना पाणी देणं किंवा चांगले विचार वाढवणं हा आणि वाईट विचार काढून टाकणं हाच मनाच्या बागेला शुद्ध करण्याचा मार्ग आहे. आणि यासाठी म्हणून आजोबांचं मार्गदर्शन ऐकल्यानंतर मनू दररोज बागेमध्ये काम करू लागला. रोज तो सम्यक प्रयत्नाने बागेतलं तण काढू लागला. मैत्री, करुणा, मुदिता यांची वाढ करू लागला. मनात आलेल्या वाईट विचारांना दरवाजातच थांबवू लागला. मनामध्ये जर वाईट विचार घुसलाच तर तो उखडून टाकू लागला आणि चांगले विचारांची लागवड करू लागला. चांगले विचार वाढवू लागला, त्यांची जोपासना करू लागला. सद्गुण, चांगल्या वृत्ती, चांगल्या भावना यांची वाढ होऊ लागली. आणि हळूहळू मनूची बाग म्हणजे त्याचं मन हे शुद्ध होऊ लागलं. त्यातून वाईट विचार मनातून बाहेर निघू लागले. हळूहळू तो नित्यनियमानं मेहनत करत होता, प्रयत्न करत होता आणि सम्यक प्रयत्नाने मनातल्या कुविचारांना मुळासहित काढून टाकत होता. आणि त्यामुळे त्याची बाग शुद्ध होत होती. बागेच्या दरवाजातच तो मनात वाईट विचार येऊ नये म्हणून सावध राहत होता. मनात आलेल्या विचारांना काढून टाकत होता. अशा पद्धतीनं तो चांगले विचारांची वाढ करत होता, त्यांना पाणी देत होता, खत देत होता, त्याची काळजी घेत होता आणि चांगले विचार तो मनामध्ये वाढवत होता. यामुळं थोड्याच दिवसात मनूची बाग पूर्णपणे शुद्ध आणि सुंदर झाली. आता त्याला शांतता आणि आनंद मिळू लागला. तो नेहमी शांत आणि आनंदी राहू लागला. अशा पद्धतीनं मनूच्या बागेतून हळूहळू जे कुविचार आहेत, दुर्विचार आहेत, वाईट वृत्ती आहेत, वाईट भावना आहेत, हे सगळं बाजूला निघून जाऊ लागलं. मनातून काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, भीती, संशय हे सगळं कमी कमी होऊ लागलं. आणि अशा पद्धतीनं तो विकारांपासून मुक्त होऊ लागला. विकारांचं तण काढून टाकल्यामुळे त्याची बाग सुंदर आणि आनंदी झाली. आणि अशा ह्या सुंदर आणि आनंदी बागेमध्ये मनू
सुखी आणि समाधानानं राहू लागला. सद्गुणी वृत्तीमुळं आणि सुविचारामुळं त्याचं जीवन सुखी आणि आनंदी झालं.